नाही, मी खरं तर मी टाळतो हे स्पष्ट मान्य करतो. मी गद्दारांबरोबर शेअर नाही करत स्टेज. तुम्ही मला गेल्या 2 वर्षातला एकही कार्यक्रम जपवा की जिथे ते मंचावर आहे आणि मी मंचावर आहे. मी नाही येत. मी मनापासून ठरवलंय की काही गोष्टी संस्कृतीच्या आड येतात. आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचा ऱ्हास होतोय याचं तुम्ही नुसतं व्यक्तिसापेक्ष बघू नका बरं. ते व्यक्तिसापेक्ष गोष्ट नाही आहे ती. महाराष्ट्राला काळीमा फासणारी गोष्ट आहे. माणसं विकली जातात, भयगंडाने पळून जातात. ही लढाऊ छत्रपतीचं नाव घेतो आपण, लाज वाटली पाहिजे ना. म्हणजे महात्मा फुलेंनी जेव्हा शिक्षणाची क्रांती करायचं ठरवलं त्या सावित्रीबाई फुलेंवर शेणाचा मारा करणारा समाज होता, उभ्या राहिल्या. शिक्षण थांबवलं नाही, शिकवायचं थांबवलं नाही. हा महाराष्ट्राचा वारसा आहे. त्या महाराष्ट्राच्या वारसामध्ये अशा पद्धतीनं गद्दारी केली जाते आणि त्याची भलामण केली जाते आणि लोक तुमच्या माध्यमातून निवडणुकांमध्ये पैशाचं वारेमाप वाटप केलं जातं. त्यानंतर एकही चॅनल दाखवत नाही की पैसे वाटले कोणी, गाडी कुणाची होती, नाही दाखवत. हे दुर्दैव आहे. कळू दे ना की बाबा हे कोण आहे ती लोक की जी समाजाला भ्रष्ट करतायत. दुर्दैव एक असते की विकली जाणारी माणसं उभी राहतात तेव्हा खरेदी करणारी माणसं पण तयार होतात आणि हा जो खरेदी विक्रीचा व्यवहार सुरू झालेला आहे तो महाराष्ट्राला लांछन आणणार आहे बरं. आणि लोकशाहीच्या मुळावर येणार आहे, संविधानावर आक्रमण करणार आहे. मी काल सर्वोच्च न्यायालयाबद्दल सुद्धा हेच बोललो. नाही, त्याची चिंता नाही करायची. तुम्ही तिथं बसलात ना, तो न्याय देण्यासाठी बसलात, न्यायाला विलंब करण्यासाठी नाही बसलेले आहात तुम्ही. त्यामुळे न्यायाची वेळ ना, जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. तो जेव्हा विलंब होतो तेव्हा तो नाकारला जातो असं त्याचा अर्थ आहे. आणि त्या पद्धतीनं इथंही तेच घडत असतं. आणि म्हणून मी त्या सगळ्या मंचांवर नसतो. पण केईएम बद्दल जन्मापासूनचे नातं आहे बरं. शिवडीत राहतो मी, आयुष्यामध्ये शिवडीत आहे. आताही मी काळजोगली शिवडी आहे. याच्यात 1 किलोमीटर प्रांगण असं त्याच्यावर आहे मी. केईएम सारखी सेवा देणारी, उत्तम दर्जाचं शिक्षण देणारी संस्था, आरोग्य व्यवस्थेमध्ये जेव्हा मेडिकल कॉलेजला ॲडमिशनसाठी देशातील सगळ्यात हुशार मुलं ॲडमिशन कुठे मागतात, प्रवेश कुठे मागतात? GS मेडिकल कॉलेज. मग त्या GS मेडिकल कॉलेजचा सुद्धा विचार केला पाहिजे की का, कारण इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्ण इथं येतात. माझं तर तुम्हाला विनंती आहे, ते डॉक्टर जेव्हा ओपीडीला बसतो ना तिथेच जाऊन फक्त बघा. बळब तुम्ही विषय बदलतायत. आधी केएमचे रूट तर मानू दे ना. 1 मिनिट, केएमचे रूट तर मानू दे ना. केएमचे रूट मानूया ना. प्रसंग येतो तेव्हा केएम धावून येतं बरं का. आणि इथं त्यांची रक्तपेढी ही सुद्धा सगळ्यात ग्रेट आहे. म्हणून केएमला 100 वर्ष झाली. त्या केएम रुग्णालयाच्या सर्व डीनपासून सगळ्या डॉक्टरपासून अगदी वॉर्डबॉयपासून स्वच्छकांपर्यंत, पोस्टमार्टममध्ये काम करणाऱ्या लोकांपर्यंत, ऑटोप्सी, द बॉडी वेन गेट गोज टू ऑटोप्सी, तेव्हा हे सगळं जे काय आहे ते ती माणसं जी काम करतात ती देवासारखी आहेत. आम्ही देवभवानीकडे प्रार्थना करू यांना उदंड आयुष्य दे. सगळ्यात महत्त्वाचं ह्यांना उत्तम आरोग्य दे जे लोकांचं आरोग्य ठीक ठेवतात. केएमला मनापासून शुभेच्छा. आता वर्षानंतर केएमचं नाव बदलण्यासाठीचा घाट घातला जातोय. मंगलप्रभात तोडा यांनी आजच्या कार्यक्रमामध्ये स्टेजवरनं ही मागणी केलेली आहे. 100 वर्षात त्या लेवलचं केएम रुग्णालय कुठेही मुंबईत साकार करता आलं नाही. मग हा नाव बदलण्याचा घाट का? तुमच्या प्रश्नाचं उत्तर आलं, छान आहे. पण मी तरी पण माझं म्हणणं आहे त्यांना म्हणावं अहमदाबादचं नाव पहिलं बदला, मग आमच्याशी बोला. तुमचे पंतप्रधान देशाचे राज्याचे मुख्यमंत्री होते 12 वर्ष, 14-15 वर्ष. आता देशाचे पंतप्रधान 11 वर्ष झाले. अहमदाबादचं नाव बदला आणि इतरांची नाव बदलण्याचं नाव बदलून कर्तृत्व नाही होत बरं. त्यांचं म्हणणं हे गुलामीचं द्योतक आहे. मग गुलामीच्या जोगण्यात अहमदाबाद नाही का? अहमदाबादचं काय? अहमदाबाद स्वातंत्र्याचे आहे का? अहमदाबादचं नाव स्वातंत्र्याच्या जोखड आहे की गुलामीचं जोखड आहे ते सांगून टाका. पहिलं ते करा. चॅरिटी बिगिन्स एट होम असं इंग्रजीत म्हणतात. स्वतःपासून सुरुवात करा. सो लेट अस स्टार्ट देअर फ्रॉम अहमदाबाद. तिथून सुरुवात करा ना. मग पुढचे प्रश्न येतील तेव्हा बोलू आम्ही. त्यांना सांगू का तुम्हाला दुर्दैव म्हणून मग अशी मी थोडंसं बोललो, राजकीय थोडंसं आहे ते पण, की त्याच्यामध्ये आमचा महाराष्ट्र विकला जातो. तुम्ही बघा मूलभूत निवडणुका म्हटले का काय पाहिजे होतं तेव्हा ते बोलले का की महापालिकेच्या निवडणुकीच्या पूर्वी म्हणाले का
की आम्ही KEMचं रुग्णालयाचा विस्तार करू, त्याला अद्ययावत करू, अधिक आहे ते अधिक प्रभावी करू, अजून काहीतरी चांगलं करू, की खाजगी रुग्णालयाला समांतर जाईल. जसं आमच्या आदित्यजींनी शिक्षण क्षेत्रामध्ये मुंबई पब्लिक स्कूल आणून खाजगी CBSE, ICSE, IB या सगळ्या शिक्षण अभ्यासक्रमांना समांतर मोफत अभ्यासक्रम सुरू केला आणि मुलांचा दर्जा गरिबांना मोफत. तसंच इथं कुठेतरी त्याचा बी बोला ना. रुग्णालयाची औषधं मिळत नाही म्हणून आंदोलन करावी लागतात इथं, त्याचा पहिला सुधार करा ना. औषधांचा पुरवठा होत नाही, यांच्यामुळे नाही, तुमच्यामुळं. प्रशासक होतं ना, तरी सुद्धा औषधांचा पुरवठा होत नव्हता. तेव्हा आमचे नगरसेवक येऊन इथं हेच सगळी मंडळी, मी त्यांच्यासोबत केव्हा तरी असायचो मुंबईत असल्यानंतर, आंदोलन करत होती ना. ते पहिलं करा ना. KEMच्या डॉक्टरांना विचारा की तुम्हाला कशाची गरज आहे, मग काय हवंय त्याचा विचार करा तुम्ही. नुसतं एक्सरे मशीन आणि तेवढे MRची आहे का सोय आपल्याकडे, बघा बरं. मग त्याची कशी करणार. KEM आता कंजेस्टेड झालेलं आहे. तुम्ही असं कधी म्हणालात का की महात्मा गांधी हॉस्पिटलची जागा आम्ही KEMला देऊ, किंवा महात्मा गांधी हॉस्पिटलची जागा. मी टाटाबद्दल का बोललो तर टाटाला हाफकिन इन्स्टिट्यूटमधली जागा 5 एकर दिलेली आहे. आज KEMचा जो प्रेशर आहे ना प्रचंड आहे, कधी विचार केला का त्याचा. ते महात्मा गांधी रुग्णालयात ISIC संपलं, कर्मचारी नावाचा प्रकार राहिला, कारखाने बंद झाले. द्या ना, तिथं काही क्षेत्र हरवतील ना तुम्ही. आता तुम्ही कॅन्सरसाठी काय केलं, नेक अँड हेड कॅन्सर स्पेशालिटी हॉस्पिटल काढलं, डॉकयार्डला काढलं ना, अहिल्याबाई होळकर. मग तसंच इथं काहीतरी वेगळेपणा करा आणि ती जागा त्यांना द्या. त्याच्यामुळे ते कधी बोलले का अशा विषयावर. त्याबद्दल नाही बोलत, सेवा सुधारण्याबद्दल आहे. नावं बदलणं म्हणजे काय, लोकांना नेहमी भ्रम निर्माण करणं, निवडणुकीमध्ये हिंदू मुस्लिम करत राहणं, मूळ मुद्द्यांना बगल देणं, याच्यामध्ये आयुष्यभर मास्टर लोक आहेत. त्यांचा धंदा आहे, धंदेवाईक लोक आहेत नाही. त्यांना फसवून कसा धंदा करायचा त्याचं त्यांना बाळकडू पाजलं जातं. आणि ते बाळकडू त्यांच्या रोमारोमात भिनलेलं आहे. ते जातीवाचक, द्वेषवाचक बोलणत राहणार, याच्या पलीकडे काही करू शकत नाही ते. साहेब, अचलपूरमध्ये भाजप आणि MIM एकत्र आलेले आहेत. यापूर्वी सुद्धा अशा पद्धतीचे प्रयोग झाले अकोल्यामध्ये, तेव्हा कारवाई केली असं सांगितलं गेलं होतं. मात्र आता अचलपूरमध्ये मला वाटतं काल आज माननीय राऊत साहेबांनी त्यावर प्रतिक्रिया दिलेली आहे. आदरणीय राजसाहेबांना सुद्धा ते फारसं आवडले अशातला भाग नाही. पाहू आता. आम्ही उद्या वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा सुद्धा जन्मशताब्दी वर्ष आहे. उद्या त्यांची 100वी जयंती आहे, लक्षात घ्या. आणि 100 जन्मशताब्दी वर्ष सुरू होणार आहे. त्यामुळे काय योगायोग आहे मला माहिती नाही, तुमचं त्यांचं असं योगायोग आहे असं. अचलपूरच्या बाबतीत भाजप आणि MIM सोबत आलेला आहे. यापूर्वी अकोल्यात तसा प्रयोग झाला होता भाजपने, त्याच्यानंतर निर्लज्जम सदा सुखी सत्ता तुराम न भयम न लज्जम. ते सत्तातूर आहेत, लक्षात ठेवा. त्यासाठी वाटेल ते करतील. सामदाम दंडभेद हे सगळी अगदी छोटे वाक्प्रचार झाले. सत्ता तुराम न भयम न लज्जम असं कोण असेल तर भारतीय जनता पार्टी आहे. कल्याण डोंबिवली जी काही युती झाली त्यावर नांदगावकर यांना प्रश्न विचारला असता नांदगावकर म्हणाले की असे प्रयोग होत असतात मुंबईतही. मला असं वाटतं याच्यावर फार चर्चा करून पुन्हा विषय भटकवण्याचा धंदा तुम्ही पण करू नये असं मला वाटतं. एक कुठेतरी अपवादात्मक घटना, दुर्घटना म्हणूया, घडली असेल तर त्यातून पुढं काय फार मोठं घडतंय अशातला भाग नाहीये. मूळ मुद्द्यावर या. तुम्हालाही सवय लागली पाहिजे मूळ मुद्द्यावर यायची, ती आलं पाहिजे. आज KEMचा 100वा जन्मशताब्दी वर्ष आहे बरं. त्यामुळे रुग्ण व्यवस्थेत काय फरक केला पाहिजे, आरोग्य व्यवस्थेमध्ये काय फरक केला पाहिजे, अतिशय चांगले डॉक्टर्स कसे मिळाले पाहिजे. पूर्वी KEMला माझ्या माहितीप्रमाणे काही डॉक्टर्स असे ज्याला आपण काय म्हणतो तुमच्याकडे येत होते ना, आता येत नाहीत, ते बंद झालं मला वाटतं. तर तसे येण्याची सुविधा परत सुरू केली पाहिजे. स्पेशालिस्ट डॉक्टर्स, ऑनररी डॉक्टर्स म्हणून येतात तर ते येण्याची पूर्वी प्रथा होती, ती अलीकडे बंद पडली आहे. तर ती सुद्धा सुरू करता येईल का, अधिक चांगली सेवा देता येईल का असा विचार केला पाहिजे. मला जागेचीच अडचण सारखी भासत राहते. एवढ्या जागेत ते कसं काय काय करणार आणि किती उंच बांधत बसणार. म्हणून मी महात्मा गांधी हॉस्पिटलचं सांगितलं की महात्मा गांधी हॉस्पिटलची जागा KEM रुग्णालयाच्यासाठी द्यावी. टाटासाठी सुद्धा मी मागणी केली होती. पुन्हा ते काहीतरी तांत्रिक बाबी काढत बसतात. अशा अनेक तांत्रिक बाबी मुमकिन आहे म्हणता ना तुम्ही, मग हे मुमकिन पण करा ना. तर हे मुमकिन असेल तर करा, केलं पाहिजे.
सध्या मंत्रालयामध्ये महापौर आरक्षण पदाची सोडत निघते आहे आणि सोडत जाहीर व्हायला सुरुवात झाली. कल्याण डोंबिवलीला एसटी आरक्षण जाहीर झालंय. ठाण्यात एससी, जालन्यामध्ये एससी आणि लातूर महापालिकेमध्ये सुद्धा एससी. मुंबईची अद्यापही प्रतीक्षा आहे. चर्चा अशी होती की जुनं चक्र मोडीत काढून नव्याने चक्र सुरू करावं, कारण एसटी आरक्षण येण्याची जास्त शक्यता आहे. तर महापौर आरक्षण पद हे कशा पद्धतीने घोषित होण्याची शक्यता आहे? मला वाटतं एकंदरीत सत्ता समीकरण परंपरा बदलण्याची गरज काय मला कळते. पहिला काय गरज भासते, यांच्या गरजा सुद्धा सत्तेच्या दृष्टिकोन ठेवून केल्या जातात. त्या गरजा असतात, काय बदललं पाहिजे, काय केलं पाहिजे. उद्धवजींनी वॉर्डची संख्या वाढवण्याचा विचार केला होता, लोकसंख्या बळकता तुम्ही नाही करू दिलात. लोकसभेची संख्या वाढवायचं मात्र नक्की ठरलेलं आहे. मग महापालिकेची का नाही वाढवायला दिली, का अधिक जागा नको. मुंबई महापालिकेतलं क्षेत्र पाहता लोकसंख्या इतकी भयानक झालेली आता 2-2.5 कोटीच्या घरात झाली. त्यांचे प्रतिनिधी त्या प्रमाणात असायला हवेत, असा विचार का येत नाही, हाही प्रश्न आहे. ओके, धन्यवाद. बोलूया काय सर, तुम्ही लगेच ऑन आहे. हा? मुंबईची प्रतीक्षा आहे फक्त. जवळ येतोय ना, सगळे येत आहेत ना. हां, तुम्ही हिंदी करा, मग परत मुंबई येईल. सर, हिंदी मध्ये आज केएम के 16 साल पूरे हो रहे, किस तरीके से आप ये पूरे आप जानते हो कि पूरे देश में अगर महानगरपालिका, सभी महानगरपालिका का विचार आप करेंगे तो आपको पता चलेगा कि इस देश में मुंबई महानगरपालिका जैसी स्वास्थ्य सेवा देने वाली कोई संस्था नहीं है, मुफ्त में देने वाली. अगर स्वास्थ्य सेवाएं अगर आप देखोगे तो मुंबई महानगरपालिका के सारे अस्पताल जाइए, उसके साथ में ना सिर्फ वो स्वास्थ्य की सेवा देते हैं, वो महाविद्यालय भी चलाते हैं. और उस महाविद्यालय में प्रवेश लेने के लिए सारे जो बच्चे छात्र है, वो छात्र चाहते हैं कि हमें जीएस मेडिकल में मिले, लोकमान्य तिलक में मिले. क्यों? क्योंकि यहाँ अच्छी तरह पढ़ाया जाता है, उसके साथ में एक अनुभव भी अच्छा मिलता है. क्यों है मुंबई महानगरपालिका, जो महानगरपालिका इतनी सस्ते में इतनी अच्छी सेवा देती है, ऐसी सेवा देने वाली कोई महानगरपालिका है. आज हमारे केएम रुग्णालय को 100 बरस, शताब्दी वर्ष है. अब सोचिए कितनी बड़ी बात है कि एक संस्था 100 बरस चल रही है. कितने दिन आए, कुछ दिन तो साहित्यिक निकले, साहित्यिक थे. इनका कल्चरल एक्टिविटीज में बहुत अच्छे लोग हैं, लेकिन सेवा देने में कोई उसकी मतलब उसका नज़दीक भी नहीं आ सकते किसी भी वक्त आओ. और उसके साथ में हमारे सब सारे जो पार्षद चुनकर आते हैं ना, वो और ये इतना मिलकर काम करते कि पूछो मत. तो आज उनको शुभकामनाएं देता हूँ. शताब्दी वर्ष पर शुभकामनाएं हैं. अच्छी सेवा देने के लिए जो भी चाहिए, हम जनप्रतिनिधि है और आप चाहेंगे तो हमें बताइए कि भैया ये चीज़ों की आवश्यकता है, ये यंत्र चाहिए, तो हम करेंगे उसके लिए. ये तो बोलने वाले लोग हैं. हम आज विपक्ष में हैं, लेकिन विपक्ष है मतलब ताकतवर विपक्ष है. और खास करके केएम, लोकमान्य तिलक, नायर, ये सारे जो महानगरपालिका के रूरल है, उनकी व्यवस्था और अच्छी कैसे करें, उसके लिए हम प्रयास करते रहेंगे. मैं शुभकामनाएं देता हूँ सभी डॉक्टरों को, सभी नर्सेस, वार्ड बॉयज, सभी मतलब जो कर्मचारी स्वच्छता से लेकर पोस्टमार्टम तक काम करते. कभी कोविड में सोचा कैसे काम किया होगा इन्होंने, जाने बचाई है. वो महात्मा उद्धवजी ठाकरे साहब थे जो टास्क फोर्स बनाया था, टास्क फोर्स में डॉक्टर वोक करके तभी उठीन थे यहाँ, वो भी थे उसमें थे. तो सारे लोग ऐसे एक मतलब इन्होंने कसम खाई हुई है सेवा देने की. धंधा करने वाले डॉक्टर यहाँ नहीं है, सबसे बड़ी बात है. जिंदगी भर सेवा देते हैं ऐसे लोग है. तो मैं उनको शताब्दी वर्ष पर शुभकामनाएं देता हूँ. पहले जब कार्यक्रम हुआ उसमें जब पालक मंत्री ये कहते हैं कि नाम बदल दीजिए, केएम का गुलामी मानसिकता का प्रतीक है केएम नाम, तो कैसे नाम देखो, नाम बदलने से कारोबार बदलता है कि वो महत्वपूर्ण होता है. अगर नाम बदलना ही है ना, तो उनको कहो अहमदाबाद का नाम पहले बदल डालो, फिर हमसे बात करें. वहां तो देश के प्रधानमंत्री, मुख्यमंत्री भी रहे, इतने सालों से वो नाम नहीं बदल सकते. अहमदाबाद है और भी है वहाँ गुजरात में, वैसे तो है ना सीमा आए, तो वहाँ के नाम बदल डालो, बाद में हमसे बात करो. केडीएमसी में अभी एसटी फ्लावर निकला है, एसटी केडीएमसी, लेकिन वहाँ पे नाराजगी ये है
कि मन से साथ चलेगी वहाँ पे एकनाथ शिंदे के साथ? ये नाराजगी है ना, हमने कुछ तत्व क्या आचरण किया है। सत्व और तत्व ये बहुत बड़े शब्द है, इतना आसान मत समझो इन दो शब्दों, दो अक्षरों के लिए। छत्रपति शिवाजी महाराज का नाम लेते हो और गद्दारी करते हो, वहां भी थे, इतिहास में हुआ ना। अगर नहीं होता तो छत्रपति संभाजी राजे कभी नहीं मिलते। शत्रु ने जब उनके ऊपर हमला किया, उनको पकड़ लिया, तो कौन थे, कौन किसने रास्ता बताया? रास्ता बताने वाले हमारे ही लोग थे ना, ये नहीं भूलना। ऐसे गद्दार उस वक्त भी थे और आज भी है। ये महाराष्ट्र की संस्कृति को ठेस पहुंचाने वाली बात है। सबसे बड़ी बात, अगर जनतंत्र की बात करें तो आज संविधान को ठेस पहुंच रही है, जबकि हम चाहते हैं कि न्यायालय उसके ऊपर ध्यान दे। लेकिन देश की सारी संस्थाएं, वो न्यायालय हो, ईडी हो, सीबीआई हो, इनकम टैक्स हो, सारी संस्थाएं भ्रष्ट हुई है। न किसी में ताकत है कि सत्य को लेकर खड़े करे। उस दिन मैंने किसी इंटरव्यू में कहा था, जुडिशियरी शुड बी जुडिशियस, तो जुडिशियरी इटसेल्फ इज नॉट जुडिशियस, तो क्वेश्चन डजंट अराइज एट ऑल। सवाल यही है कि आपके भी लोग एजेंसी एकनाथ शिंदे के साथ जाने के लिए तैयार है, ऐसा क्या एकनाथ शिंदे कर रहे हैं? नहीं, बीजेपी को अलग देखो रखना भाई, है, वहाँ पे अपनी सत्ता बनाए। मैंने सिर्फ भ्रष्टाचार नहीं, अभी एक मैं और शब्द प्रयोग करता हूँ। अब महाराष्ट्र में व्यभिचार शुरू है, ये सिर्फ भ्रष्टाचार नहीं, क्योंकि जनतंत्र में जनता क्यों चुप बैठी है? भाई जनता ने मुझे अगर शिवसेना के नाम पर चुनकर दिया और मैं कोई दूसरी पार्टी की जाने सुनता हूँ, जनता मुझे खींचनी चाहिए। वो तो प्राइवेट मेंबर बिल आता है बार बार कि इनको पीछे बुला लूं। भाई रिजाइन करो, जाओ ना, हम मना किधर करते हैं? चुनकर किस पार्टी से दिया तुम्हें? वो पार्टी छोड़कर तुम जाते हो, रिजाइन करो, इस्तीफा दे दो और चुनाव लड़ो, जाओ कहीं जाना है वहां जाओ। ये बिके हुए लोग है ना, यही तो बेकार है। तभी तो अंग्रेज आए ना। अंग्रेज क्यों आए? मुगलों ने क्यों राज किया? छत्रपति शिवाजी महाराज को क्यों खड़ा रहना पड़ा? सवाल ये है कि क्या मनसे और यूपीटी का गठबंधन टिका रहेगा? अगर ये स्थिति अगर आपकी स्थानिक लेवल पर है, आपके लोग भी चाह रहे हैं, मनसे के लोग भी वहां जा रहे हैं, क्या गठबंधन टिका रहेगा? गठबंधन तो टिका रहेगा, क्योंकि हम जब भाई इकट्ठे आए हैं ना, तो इकट्ठा रहने के लिए आए हैं। उद्धव साहब का जवान है वो। और एक ध्यान में रखना, इस देश में जबान को संभालने वाले, जबान दी, प्राण जाए पर वचन न जाए, ऐसे कोई है तो एक ही है, ठाकरे प्रेक्लाइन है, बाकी नोबडी एल्स इज देयर। वो पलटी मारने वाले लोग बहुत है, यहाँ नहीं पलटी मारते। एक बार बोल दिया। मुंबई में कुछ लोग आप लोग के मिसिंग है, उनके संपर्क में ऐसे पता चल रहा है, एक नंबर ही नहीं लग रहा है। क्या मुंबई के भी एक नगर सेवक जो है, हाँ कल नहीं थी, आई आ गई डॉक्टर। मैंने भी आज पढ़ा, क्योंकि मैं आपको बताता हूँ, कल सर्वोच्च न्यायालय में हमारी केस थी, इसके लिए मैं दिल्ली में था। आने के बाद आज पढ़ा, सरिता मस्केकर की कोई नाम था, अभी पडवल साहब बता रहे आ गई है, कोई दिक्कत नहीं है। लेकिन एक आखिरी सवाल ये भी कि हम देख रहे हैं कि खासकर चंद्रपुर में वड़ट्टीवार एक और लड़ रहे हैं, दूसरी और दानोलकर जी, भैया वो कांग्रेस पार्टी का अंदरूनी मामला है, उसके ऊपर मैं भाष्य करना सही नहीं लगता, वो आप देख लेंगे। थैंक यू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।